महर्षी पब्लिक स्कूल अमरावती, वर्ग 8वा, विषय मराठी, पाठ 12, शब्दकोश. शब्दकोश हे जे स्थूल वाचन आहेत ते वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी देण्यात आलेला आहे. आता शब्दकोश हा जो स्थूल वाचन आहे, हे स्थूल वाचन की पोरांना त्या शब्दांची माहिती व्हावी व त्यांना डिक्शनरी, शब्दकोश, डिक्शनरी इंग्लिशमध्ये म्हणतात, तर मराठीमध्ये याला काय म्हणतात? शब्दकोश म्हणतात. म्हणजे शब्दकोश देण्याचा मागचा अर्थ असा की पोरांना ते जे डिक्शनरी आहेत, ती डिक्शनरी, ते शब्दकोश पाहता यावे यासाठी त्यांना प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती व्हावा, या दृष्टिकोनातून हा शब्दकोश म्हणजे डिक्शनरी देण्यात आलेली आहेत. आता शब्दकोश दिल्यानंतर तो शब्द कसा पाहावा, त्याचा अर्थ काय, त्यानंतर कोणत्या याच्यातून कोणता शब्द आला, त्या प्रत्येक गोष्टींचा शोध यामध्ये घेतला जातो. आता शब्दकोश म्हटल्यानंतर की एका शब्दाला पंजाबमध्ये काय म्हणतात, त्यानंतर गुजरातमध्ये काय म्हणतात, त्यानंतर आणखी कशामध्ये काय म्हणतात, हे काय केले जाते? प्रत्युत्तर शोधल्या जाते आणि प्रत्येक शब्द हा आपल्याला सापडतो. चला तर मग शब्दकोश या पाठामध्ये कशाचा संवाद दिलेला आहे ते आपण बघूया. शब्दकोश स्थूल वाचन. दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो. हे शब्द अनेकदा आपल्या कानावर पडतात. दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक शब्द वापरतो. हे शब्द अनेकदा आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावतो व त्यांचा उपयोग करायला शिकतो. प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असे नाही. भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे. यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत.
नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते. नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दाच्या अर्थांची मजा घेता यावी, या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. की यावर्षी शब्दकोशाची जी ओळख आहे ती ओळख करून घेणार आहोत. नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते. नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी, या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या 2 मैत्रिणींमधील हा संवाद आहे. की शाळेची जी मधली सुट्टी होतात त्या मधल्या सुट्टीमधला हा जो संवाद आहे तो संवाद या ठिकाणी मांडलेला आहे. नेहा म्हणते सुरुवातीला, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील 3 शब्दांचा अर्थ दिवस असा आहे, हो ना ग? नेहा आणि सायलीचा संवाद चालू आहे. त्या मधल्या सुट्टीमध्ये म्हणतात, मधल्या म्हणजे जेवण करायच्या वगैरे जी मधली सुट्टी होते ती. त्या सुट्टीमध्ये ती जेव्हा बोलत असताना ती सहज म्हणते की सायली, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन, इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे, बरोबर? म्हणजे हे जे 2 दिवस आहेत याच्यातला जो दिन आहे हा दिन म्हणजे दिवसच होतो ना ग? त्यावर सायली म्हणाली, हो असाच आहे का ग? हो असाच आहे का ग? नाही, हो असाच आहे. का ग? जी बोलण्याची पद्धती आहे किंवा विचारण्याची टेक्निक आहे ते अशी असायला हवी. की तिनं म्हटलं, हो असाच आहे. का पण? का ग? नेहा म्हणते, अगं आमच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता, गरीब. ते काय म्हणते, का बरं? या शब्दाचा अर्थ तर दिवसच होतो, परंतु तुला काय कन्फ्युजन आहेत? परंतु त्यावेळेला काय म्हणाली ती, अगं ही तर माझी काय आहेत, ही तर बाईंनी सांगितलेला याचा अर्थ दुसराच होता. बाईंनी सांगितलं होतं की दिन म्हणजे गरीब. सायली म्हणाली, दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू? सायलीनं काय म्हटलं की दोन्ही जे शब्द आहेत ते शब्द बरोबर नीट बघितलेस का तू? कसे लिहिले आहेत ते? दोन्ही शब्द नीट बरोबर बघितले आहेस का? कसे लिहिले आहेत ते? नेहा म्हणते, आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिलाय ते. आता आपण काय बघूया? पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिला आहे ते.
सायली म्हणते हं, हा बघ मागचा धडा. सायली काय म्हणते, हा बघ मागचा धडा. आणि हा शब्द दिन, आणि हा मागचा धडा पाय, आणि याच्यामध्ये हा शब्द दिन पहा. नेहा म्हणते अरे हो, तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. सायली म्हणते बरोबर. नेहा काय म्हणते की दोन्ही शब्दामध्ये लिहिण्यात काय आहे, फरक आहेत. नेहा म्हणते अरे हो, दोन्ही शब्द लिहायला फरक आहे. बरोबर. दिन शब्दात दीर्घ आहेत. मग दिन म्हणजे गरीब. दिन म्हणजे गरीब. आणि दिन म्हणजे दिवसाच्या दिनमध्ये हा शब्द कसा आहे, ऱ्हस्व आहे, लहान आहेत. लहान आहेत म्हणून तो दिवस, आणि मोठा आहे म्हणून ते गरीब. तर दिन या शब्दात दीर्घ आणि एक दिन दीर्घ असे दोन दिलेले आहेत. नेहा म्हणते की शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरात वरवर साम्य आहे, पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा मोठा फरक आहे. बरोबर आहे ना. शब्द वरवर कसे आहे, साम्य आहे, म्हणजे समानता आहे. मग एवढं मोठा कसा काही अर्थ वेगळा असू शकतो इतक्याशा विलांटीने. तर नेहा म्हणते शब्दाची किती गंमत आहे ना. अक्षरात वरवर साम्य, पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा मोठा फरक. सायली म्हणते आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. सायली काय म्हणते, आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा म्हणते अगं पण कसे, आपल्याला सारख्या आपल्या बाईकडे जावे लागेल अर्थ विचारायला. नेहा म्हणते अगं पण कसे, आपल्याला सारख्या आपल्या बाईकडे जावं लागेल अर्थ विचारण्यासाठी. सायली म्हणते अगं नाही, मला माहीत आहे त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. ते काय म्हणतात की अगं सायली नाही, आपल्याला बाईकडे जाण्याची गरज नाही. मला माहीत आहे त्याची गंमत, की शब्द कसे शोधायचे याची गंमत मला काय आहे, माहिती आहे. शब्दांचे अर्थ आपण आपले कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. सायली आणि नेहा यांच्याप्रमाणेच शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा आहे. त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहिती करून घेणार आहोत. की ह्या दोघी जेव्हा संवाद करत आहेत त्या म्हणत आहेत की मला माहिती आहे त्याचे अर्थ कसे शोधायचे. तर आपण सुद्धा काय करायला पाहिजे, तो शब्द कसा पाहावा, त्याची रचना काय आहेत याबाबत काय करून घ्यावी, माहिती करून घ्यावी. शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पाहावा हे आपण समजून घेऊया. शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पाहावा हे समजून घेऊया. मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षरसमूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव
गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास शब्द असे म्हणतात. की ज्या एका अक्षराने किंवा अक्षरसमूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास शब्द असे म्हणतात. आता हे झाले शब्द. कोश कसा तयार होतो किंवा कोश म्हणजे काय? कोश म्हणजे संग्रह. कोश मीन्स संग्रह. तर शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह. कोश म्हणजे काय तर संग्रह. मग शब्दकोश म्हणजे काय तर शब्दसंग्रह होय. हा झाला शब्दकोश शब्दाचा वाच्यार्थ. हा झाला शब्दकोश शब्दांचा वाच्यार्थ. पण विकसित भाषांत शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांचा स्वरूपात थोडा फरक असतो. शब्दकोश आणि शब्दात थोडासा काय असतो? फरक असतो. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित संग्रहाला शब्दकोश, ग्लोसरी असे म्हणतात. म्हणजे एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह म्हणजे ग्लोसरी असे म्हणतात. तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतींचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश, डिक्शनरी असे म्हणतात. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित संग्रहाला शब्दसंग्रह, ग्लोसरी असे म्हणतात. तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतींचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश म्हणजे डिक्शनरी असे म्हणतात. कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळते. तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते. की कोणता शब्द कुठे केव्हा सापडेल हे काय झालेलं आहे नक्की कळते. अलीकडे सर्व भाषांतील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. उद्दिष्टे.
शब्दकोश म्हणजे काय याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक शब्द वापरतो. हे शब्द सहजपणे आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. संदर्भानुसार आपण त्याचे अर्थ लावतो व त्याचा उपयोग करायला शिकतो. प्रत्येक वेळी त्या शब्दाचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असे नाही. अब देखिए कि दैनंदिन जीवनात मतलब हर रोज की जिंदगी में हम कई शब्दों का उपयोग करते हैं, अनेक शब्दांचा उपयोग करतो और हर शब्द का अर्थ हमें पूरी तरह से समझ में आता है ऐसे नहीं, लेकिन संदर्भ लगाकर उसका एक मीनिंग लगाकर हम उसे हमेशा उपयोग करते हैं. भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे. भाषिक समृद्धि मतलब लैंग्वेज का एक प्रॉपर नॉलेज अगर हमें होना जरूरी है तो उसके लिए शब्दकोश ये एक महत्वपूर्ण साधन है, उसे जानना बहुत जरूरी है. यावर्षी आपण शब्दांची ओळख करून घेणार आहोत. नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशातून पाहू शकतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधतात येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते. नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्वपूर्ण आहे. आता आपल्याला प्रत्येक शब्द कसा पाहायचा, शब्दकोश में शब्द को कैसे ढूंढना है, किस प्रकार उसका अर्थ समझना है, ये हम इस पाठ के माध्यम से सीखने वाले हैं. यावर्षी आपण काय शब्दकोश हा पाठ आपल्याला स्थूल वाचनासाठी आहे, म्हणजे ज्याचे प्रश्न उत्तर आपल्याला दिले जातील ते आपल्याला लिहायचे आहेत. यावर आधारित कृती येणार नाही म्हणून त्याला स्थूल वाचन असे म्हणू. पुढे दिलेले उदाहरण पाहू. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या दोन मैत्रिणी मधील हा संवाद. नेहा, सायली, स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दामधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा होतो ना ग? सायली, हो असाच आहे का ग? नेहा, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब. सायली, दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू कसे लिहिले आहेत ते? नेहा, आता आपण पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहायचा ते. सायली, हा बघ मागचा धडा आणि हा बघ दिन शब्द. नेहा, अरे हो, शब्द एकच असला तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. सायली, बरोबर. दिन शब्दात दीर्घ आहे आणि दिन शब्दात म्हणजे गरीब असं होतो. आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे, दिन या शब्दाचा आपल्याला एक परिचय दिला आहे. दिन शब्दाला जेव्हा आपण ह्रस्व वेलांटी देतो म्हणजे छोटी की मात्रा जब देते हैं वो हो जाता है डे, दिन, दिवस. और जब द को बड़ी की मात्रा लगने के बाद दिन ये शब्द लिखा जाता है तो उसे कहा जाता है गरीब. जो परिस्थिति जिसकी गरीब है वो शब्द यहाँ पर होता है. इसी का अर्थ कि ई की मात्रा बदल जाने से यहाँ पर अर्थ भी बदल जाता है. इसे मराठी में कहते हैं ह्रस्व ई आणि दीर्घ ई, ह्रस्व वेलांटी आणि दीर्घ वेलांटी. तर ह्रस्व जेव्हा दिली जाते तेव्हा दिवस होतो आणि दीर्घ वेलांटी जेव्हा दिली जाते तेव्हा त्याचा अर्थ गरीब होतो. नेहा, शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरात वर साम्य आहे पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. सायली, आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा, अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. सायली, अगं नाही, मला माहीत आहे त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. सायली आणि नेहा यांच्याप्रमाणे शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा. त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहिती करून घेऊया. आता इथे या दोघींच्या समोर तो वो कैसे समझने हैं वो आगे थोड़ा सा हम परिचय लेते हैं. अब यहाँ पर हमने एक छोटा सा चित्र दिया है. शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो पाहावा कसे हे आपण समजून घेऊया. मतलब शब्दकोश का अर्थ, उसके उद्दिष्ट मतलब उसके एम्स क्या है, उसे हम कैसे देख सकते हैं ये हमें समझना है.
मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादीचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. अर्थात शब्द कैसे बनता है इसका परिचय यहाँ पर दिया है कि अलग अलग अल्फाबेट्स को जब एक साथ लेकर आके वो शब्द लिखा जाता है जिसका एक पर्टिकुलर अर्थ होता है उसे कहते हैं शब्द. कोश म्हणजे संग्रह, तर शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह होय. हा झाला शब्दकोश शब्दाचा वाच्यार्थ. पण विकसित शब्दात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांचा स्वरूपात थोडासा फरक आहे. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात, तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश असे म्हणतात. म्हणजे डिक्शनरी म्हणजेच एखादा शब्द म्हणजे बरेच शब्द ज्या ठिकाणी एकत्र करून लिहिले जातात किंवा त्याचं कलेक्शन केलं जातं, कलेक्शन किया जाता है और उसका अर्थ दिया जाता है, उस सभी शब्द की इंफॉर्मेशन दी जाती है. उस एक बुक को आसान लैंग्वेज में बताऊंगी कि उस एक बुक को हम कहते हैं शब्द संग्रह, शब्दकोश, जहाँ पर शब्दों का संग्रह, विशिष्ट रचना पद्धति दी जाती है. आगे देखते हैं. कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कोठे सहजपणे सापडतो ते नक्की कळते. अलीकडे सर्व भाषातील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णाच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दांचे आद्याक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. यहाँ पर बताया गया है कि शब्दकोश में शब्दों की जो एक रचना है वो किस प्रकार की जाती है, तो अल्फाबेटिकली. जैसे आप सभी को डिक्शनरी देखना पता है कि अगर डिक्शनरी में कोई शब्द ढूंढना है तो वो शब्द हम अल्फाबेटिकली ढूंढते हैं. ए वाला शब्द पहले लिखे होते हैं, वो हम सबको पता है, तो हम उसी प्रकार ढूंढते हैं. तो ये शब्दकोश में भी उसी प्रकार शब्दों की रचना होती है पहले. लेकिन ये याद रखो कि हर भाषा में जो वर्ण है, जैसे स्वर और व्यंजन है, उसकी जो सिस्टमैटिक एक रेंज होती है उसी में ये लिखे जाते हैं. जैसे अगर मराठी हिंदी में अ आ ई ये जो सीक्वेंस है उसी अनुसार शब्द भी आपको डिक्शनरी में मिलेंगे, शब्दकोश में मिलेंगे. उसके बाद क ख ग घ इसके शब्द आपको मिलेंगे. तो हर भाषा में उनकी लिपि, उनके वर्ण जिस प्रकार अरेंज किए होते हैं उसी प्रकार शब्दकोश में भी वो शब्द हमें मिलते हैं. उद्दिष्ट मतलब ये शब्दकोश देखने का उद्दिष्ट क्या होना चाहिए, पढ़ने का उद्दिष्ट क्या होना चाहिए, इसके पीछे हमारा एम क्या है. पाठ स्थूल वाचनासाठी आहे आणि नेमकं या पाठात काय दिलंय, शब्दकोश म्हणजे काय याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक शब्द वापरतो. हे शब्द सहजपणे आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. संदर्भानुसार आपण त्याचे अर्थ लावतो व त्याचा उपयोग करायला शिकतो. प्रत्येक वेळी त्या शब्दाचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असे नाही. अब देखिए कि दैनंदिन जीवनात मतलब हर रोज की जिंदगी. 8th स्टैंडर्ड के बच्चों के लिए मराठी जो आपका लेसन है उसमें का 12th शब्दकोश स्थूल वाचन जो बहुत ही इम्पोर्टेंट है आप लोगों के इस सिलेबस में, ठीक है. और इसके पहले के भी सारे वीडियोस, ऑलमोस्ट सारे वीडियोस विद क्वेश्चन एंड आंसर्स मैंने अपलोड किए हुए हैं. तो आप लोग प्लीज प्लेलिस्ट में जाइए तो आप लोगों को मिलेंगे मेरे सारे अपलोडेड वीडियोस एंड 1st to 10th स्टैंडर्ड तक के वीडियोस आप लोगों को मिलेंगे. और सब्जेक्ट मैंने एक्सप्लेन किया हुआ है. ओके, तो स्टार्ट करते हैं. शब्दकोश स्थूल वाचन. दैनंदिन जीवनात आपण सहजपणे
अनेक नवीन शब्द वापरतो. दैनंदिन यानी हर रोज के हमारे लाइफ में हम लोग सहजपणे मीन्स इजीली अनेक नवीन शब्द वापरतो. बहुत सारे न्यू वर्ड्स जो है उसे यूज करते हैं अपने डेली रूटीन लाइफ में. हम लोग कई बार न्यू वर्ड्स का यूज करते हैं. हे शब्द सहजपणे आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. तो कभी कभी कुछ न्यू वर्ड्स होते हैं. अभी जैसे मैं आप लोगों को ये एक्सप्लेन कर रही हूँ तो इसमें बहुत सारे ऐसे न्यू वर्ड्स है जो आप लोगों को पता नहीं है. अभी जब मैं बताती हूँ आप लोगों को तो आप लोग भी इसे सुन रहे हैं तो आपको पता चल रहा है कि हाँ भाई ये पर्टिकुलर वर्ड का मीनिंग ये होता है. तो सहजपणे याने जनरली आपल्या कानावर पडतात न्यू वर्ड्स होते हैं वो अथवा वाचनातून समजतात. अदरवाइज हम लोगों को रीडिंग में से भी न्यू वर्ड्स मिलते हैं समजते हैं. संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावतो व त्यांचा उपयोग करायला शिकतो. ओके तो एज पर सिचुएशन हम लोग उस वर्ड का मीनिंग लगाते हैं. ठीक है भैया सामने किसी ने कुछ बात की तो फिर हम लोग को समझ में आता है. अभी फॉर एग्जाम्पल मैं आपको बताती हूँ कि मैंने कल पनीर खाया था. तो अभी मैंने बोला मैंने कल पनीर खाया था तो कल का मतलब आपको इसे समझ में आया कि हाँ इसने येस्टरडे यानी कल पनीर खाया था. या फिर मैं आपको बताऊंगी मैं कल पनीर खाने वाली हूँ तो अभी आपको कैसे पता चल जाएगा कि हाँ कल मीन्स टुमारो शी इज गोइंग टू ईट पनीर. तो कल लेकिन मेरे वर्ड्स मेरे सेंटेंस से आप लोगों को पता चल जाता है कि मैंने ऑलरेडी किया हुआ है या मैं करने वाली हूँ विद दिस एग्जाम्पल. ओके तो इसी तरह से एज पर सिचुएशन एज पर वर्डिंग्स हम लोग अंदाजा लगा लेते हैं कि हाँ इसका मतलब यही है यही होगा वो त्यांचा उपयोग करायला शिकतो. और फिर हम लोग जब दूसरे के सामने भी बात करते हैं तो हम लोग वैसे ही बोलेंगे है ना कि हाँ मैं कल मैंने पनीर खाया था या फिर मैं कल पनीर खाने वाला हूँ. तो हमें समझ ये बात कि हाँ बाबा ये वर्ड्स को इस तरह से यूज करना है. प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असे नाही. तो हर बार ऐसे कोई जरूरी नहीं है कि हर वर्ड का मीनिंग हम लोगों को पता चलता ही है. कभी कभी हम लोगों को कुछ वर्ड्स जो है ना समझ में नहीं आते हैं लेकिन फिर भी हम लोग हाँ हाँ करके मुंडी हिला के छोड़ देते हैं उस वर्ड को है ना. तो कभी कभी ऐसे भी होता है कि एक पर्टिकुलर वर्ड का मीनिंग पता नहीं होता है फिर भी हम लोगों को नहीं समझता है उसका मीनिंग तो हम लोग सुनते रहते हैं वो बात लेकिन उसका मीनिंग हम लोगों को समझ में नहीं आता है. ऐसे भी कभी कभी होता है ना. तो भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक असते. भाषिक समृद्धिसाठी भाषिक मीन्स किसी भी लैंग्वेज में अगर हम लोगों को खुद का डेवलपमेंट करना है तो पर्टिकुलर वर्ड का प्रॉपर यूज करना हम लोगों को पता करना ही चाहिए. आवश्यक है मीन्स नेसेसरी. ओके अत्यंत आवश्यक है मीन्स वेरी नेसेसरी. तो भाषिक समृद्धिसाठी लैंग्वेज को डेवलप करने के लिए या लैंग्वेज को अच्छे से समझने के लिए शब्दाचा नेमका अर्थ माहित करून घेणे. वर्ड का मीनिंग क्या है प्रॉपर मीनिंग क्या है यह पता लगाना अत्यंत आवश्यक असते. मीन्स बहुत ही इम्पॉर्टंट होता है. ओके यासाठी शब्दकोश हे महत्वाचे साधन आहे. इसके लिए शब्दकोश जो है वो एक बहुत ही इम्पॉर्टेंट मटेरियल है हम लोगों के लिए. जितने ज्यादा वर्ड्स के बारे में हम लोगों को जानकारी मिलेगी नए नए वर्ड
वर्ड्स के बारे में हम लोग को जानकारी मिलेगी, उतना उस लैंग्वेज के ऊपर हम लोगों का जो ये बोलते हैं ना, एक पकड़ हमारा आते जाता है। ओके, और उसके लिए क्या करना चाहिए हम लोग को?